Am I audible? आवाज येतोय सगळ्यांना? Yes, ma'am. Okay, so Yes, ma'am. today we are going to take a physical chemistry's lecture after a long time. Before this lecture, ह्याच्या आधी आपण रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. अँड रेडॉक्स रिॲक्शन टॉपिकमध्ये आपण ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे काय, त्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, आणि ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट, ज्याला आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणतो, ते कसं फाइंड आउट करायचं, ह्यासारखे कन्सेप्ट आपण बघितले होते. टुडे वी आर गोइंग टू सी द बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. मग हेडिंग द्या. हेडिंग आहे बॅलन्सिंग रेडॉक्स रिॲक्शन. बॅलन्सिंग रेडॉक्स रिॲक्शन. ओके, आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी दोन मेथड्स दिलेल्या आहेत. पहिली मेथड दिलेली आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड. and second method is half reaction method. Half reaction method. हाफ रिॲक्शन मेथडलाच आयन इलेक्ट्रॉन मेथड असेही म्हणतात. आयन इलेक्ट्रॉन मेथड. आता बघा कसा क्वेश्चन येतो पेपरला. डेफिनेटली ह्याच्यावर थेरी क्वेश्चन्स येतात, की तुम्हाला असा क्वेश्चन असतो की बॅलन्स द फॉलोविंग रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड, किंवा बॅलन्स द फॉलोविंग रिॲक्शन बाय हाफ रिॲक्शन मेथड. किंवा मग कधी कधी त्यांनी मेन्शनही केलेलं नसतं. मग ज्यावेळेस त्यांनी मेन्शन नसतं केलं, फक्त क्वेश्चन असा असतो की रेडॉक्स रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करायची आहे, त्या केसमध्ये मग तुम्ही दोघांपैकी कुठलीही मेथड यूज करू शकता. आणि जर त्यांनी मेन्शन केलं असेल की ऑक्सिडेशन नंबरची मेथड वापरून रिॲक्शन बॅलन्स करा, किंवा हाफ रिॲक्शनची मेथड वापरून रिॲक्शन बॅलन्स करा, देन यू हॅव टू गो फॉर द पर्टिक्युलर मेथड अँड यू हॅव टू बॅलन्स द रिॲक्शन अकॉर्डिंग टू दॅट. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचं की रिॲक्शन बॅलन्स करायची म्हणजे नेमकी काय करायचं असतं. काय वाटतं रे तुम्हाला? कुणी सांगू शकतं का? रिॲक्शन बॅलन्स करायची म्हणजे नेमकी आपला फोकस कशावर असणार आहे? रिॲक्शन बॅलन्स कधी होऊ शकते? काय वाटतं? रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे मॉलिक्युल नंबर सेम करायचे. येस, करेक्ट. फक्त मॉलिक्युलर नंबरऐवजी तिथं वर्ड आहे ॲटम्स. म्हणजे रिॲक्टंट साईडला एखाद्या एलिमेंटचे जेवढे ॲटम्स आहेत, रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट साईडचे ॲटम्सचा नंबर सेम असला पाहिजे. रिॲक्टंट अँड प्रोडक्ट साईडचे नंबर ऑफ ॲटम्स काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. नंबर ऑफ ॲटम्स सेम असले पाहिजे. हा एक पहिला पॉईंट आहे. आणि सेकंड पॉईंट की चार्ज वाईजसुद्धा रिॲक्शन काय असली पाहिजे? बॅलन्स असली पाहिजे. चार्ज वाईज रिॲक्शन बॅलन्स असली पाहिजे म्हणजे काय की रिॲक्टंट साईडचा जो चार्ज आहे तो आणि प्रोडक्ट साईडचा चार्ज काय असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे. ठीक आहे, चार्ज वाईज रिॲक्शन बॅलन्स करणे. चार्ज वाईज रिॲक्शन बॅलन्स करणे हे दोघांनी जेव्हा रिॲक्शनमध्ये होतं की नंबर ऑफ ॲटम्स पण सेम आहेत रिॲक्टंट प्रोडक्ट साईडचे आणि चार्जसुद्धा सेम आहे, मग त्यावेळेस आपण काय म्हणतो की रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. म्हणजेच बॅलन्स रिॲक्शनचे दोन क्रायटेरिया तुम्हाला माहीत असले पाहिजे. एक तर नंबर ऑफ ॲटम्स सेम असले पाहिजे आणि सेकंड थिंग इज चार्ज वाईज रिॲक्शन कशी असली पाहिजे? बॅलन्स असली पाहिजे.
मग आज आपण बघणार आहोत हाफ रिॲक्शन मेथड, ज्याला आपण आयन इलेक्ट्रॉन मेथड म्हणतोय. हीच का बरं बघतोय सुरुवातीला, तर बेसिक आहे. सुरुवातीला आपण ज्या इझी मेथड्स आहेत ते बघणार आहोत. मग मला जर विचारताल की दोन्हीपैकी सोपी मेथड कुठली, तर मी तुम्हाला सांगेल हाफ रिॲक्शन मेथड. थेरीला जर तुम्हाला क्वेश्चन आला, त्यांनी जर मेन्शन केलं असेल की ऑक्सिडेशन नंबरनी बॅलन्स करा, तरच आपण ऑक्सिडेशन नंबरची मेथड वापरायची, अदरवाईज हाफ रिॲक्शनची मेथड वापरायची. MCQला जर क्वेश्चन आले तर हाफ रिॲक्शन मेथडनी आन्सर फाइंड आउट करायचे. दोन्हींनी तुम्ही आन्सर फाइंड आउट करता, ॲट द एंड तुमचं आन्सर सेम येतं. ऑक्सिडेशन नंबर इज लिटिल बिट लेंदी अँड कॉम्प्लिकेटेड मेथड. हाफ रिॲक्शन मेथड मला वाटतं की इझी मेथड आहे, जास्त लेंदी नाही आहे. तर आपण हाफ रिॲक्शन मेथड आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. तर मग नेक्स्ट आहे हाफ रिॲक्शन मेथड. हाफ रिॲक्शन मेथड. आता तुमच्या 11वीचा जो स्टेट बोर्डचं जे बुक आहे, त्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये हाफ रिॲक्शन मेथड्सचे आधी काही रूल्स दिलेले आहेत की ते रूल्स तुम्हाला फॉलो करून काय करायचे आहे, तर रिॲक्शन बॅलन्स करायचे आहे. तर मी ते जे रूल्स आहेत ते खूप असे मोठे मोठे रूल्स वगैरे दिलेत, पण आपल्याला रूल्सपेक्षा प्रॅक्टिकली रिॲक्शन बॅलन्स करता आली पाहिजे. तर मग मी जे काही रूल्स लिहून दिलेत ते थोडे शॉर्टमध्ये मी तुम्हाला मेन्शन करेल, कारण रूल्स समजणं महत्त्वाचं आहे. पहिलं रूल आहे की स्प्लिट द रिॲक्शन. गिव्ह मी 1 सेकंड. फर्स्ट आहे स्प्लिट द रिॲक्शन split the reaction into two different reactions. Split the reaction into two different reactions. ठीक आहे. तुम्हाला एक जी रिॲक्शन दिली त्या रिॲक्शनला स्प्लिट करायचं आहे म्हणजे 2 पार्ट्समध्ये ती रिॲक्शन लिहायची आहे. ठीक आहे. सेकंड आहे की बॅलन्स ऑल अदर ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. बघा काय सांगितलंय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे सगळे ॲटम्स काय करायचे आहेत, तर बॅलन्स करायचे आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स नाही करायचे. का नाही करायचे, कारण त्याचे काही रूल्स आहेत. आधी बाकीचे ॲटम्स बॅलन्स करून घ्यायचे आणि मग ऑक्सिजन आणि हायड्रोजनकडे जायचं. मग पुढचं आहे बॅलन्स ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचे ॲटम्स कसे बॅलन्स करायचे, बॅलन्स ऑक्सिजन ॲटम्स बाय ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. आता हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्येच बसलं पाहिजे की जर आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी कुठला मॉलिक्यूल ॲड करणार आहोत, तर वॉटर मॉलिक्यूल. बॅलन्स ऑक्सिजन ॲटम्स बाय ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत त्या साईडला मग आपण काय करणार, वॉटर मॉलिक्युल्स ॲड करणार. वॉटर मॉलिक्युल्स लिहिणार जेवढे कमी पडतात तेवढे. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, बॅलन्स हायड्रोजन. बघा, बॅलन्स हायड्रोजन ॲटम्स बाय ॲडिशन ऑफ H+ ॲटम्स. आता हायड्रोजन बॅलन्स करायचे असतील तर तुम्हाला कशाची ॲडिशन करायची, H+ची ॲडिशन करायची. ऑक्सिजनसाठी आहे वॉटर मॉलिक्युल्स ॲड करणं, आणि हायड्रोजन जर असेल तर हायड्रोजनसाठी तुम्हाला काय ॲड करावं लागतं, H+ ॲड करावा लागतो. हे 2-3 पॉईंट्स कळणं तुम्हाला गरजेचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा
हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकीचे ॲटम्स बॅलन्स करायचे. एकदा का ऑदर ॲटम्स झाले, ऑदर ॲटम नंतर कोण आहे, ऑक्सिजनचा ॲटम. पहिल्यांदा ऑदर ॲटम्स बॅलन्स करायचे. आफ्टर दॅट वी विल बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स अँड आफ्टर दॅट वी विल बॅलन्स द हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे, हा सिक्वेन्स तुम्हाला खालीवर नाही करायचा, स्वतःचं जास्तीचं डोकं लावायचं नाही. रूल्स सांगितलेत, मग रूल्सनेच आपल्याला जायचं आहे, त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आपण पुढं मागं रूल्स केले तर आपला आन्सर पुढं मागं होणार, करेक्ट येणार नाही. ज्या सिक्वेन्सने रूल्स दिलेत त्याच सिक्वेन्सने आपल्याला जायचं आहे. मग एकदा का हे ॲटम्स वगैरे बॅलन्स करून झाले, मग तिसरा रूल काय सांगतो बघा आता. बॅलन्स चार्ज कसा बॅलन्स करायचा. बॅलन्स चार्ज बाय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन्स तुम्हाला ॲड करावे लागतात चार्जेस बॅलन्स करण्यासाठी. अँड इम्पॉर्टंट पॉईंट, अँड टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स. आणि मग इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करण्यासाठी किंवा टू कॅन्सल आउट द इलेक्ट्रॉन्स, and to cancel out electrons multiply by appropriate factor. आता लक्षात घ्या, मी हे 3 रूल किंवा अजून एक रूल यूज करून 4 रूल्समध्ये सांगते. एकदा का हे सगळं झालं त्याच्यानंतर 4th रूल आहे की ॲड दॅट टू डिफरंट रिॲक्शन्स. ओके, ह्या 4 स्टेपमध्येच मी तुम्हाला सगळे पॉईंट्स समजून सांगितलेत. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिसेल की 6-7 पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला असं वाटेल की मॅमने काही मिस केलं का, तर डेफिनेटली नॉट. मी काही रूल्स कंबाईन करून एकत्रित समजून सांगितलं आहे. आणि ॲट द एंड हे लक्षात ठेवा की ही असली थेरी तुम्हाला कुणी विचारणार नाही की हाफ रिॲक्शन मेथड्सचे रूल्स कुठले कुठलेत. नाही, तुम्हाला ते प्रॅक्टिकली करून दाखवावं लागेल की हाफ रिॲक्शन मेथड यूज करून रिॲक्शन कशी बॅलन्स करायची. तर हे रूल्स तुम्हाला समजण्याशी मतलब आहे, ह्याच्यावर कुठलाही थेरी क्वेश्चन येणार नाही. मी जिथं 6-7 पॉईंट्स आहेत त्या 6-7 पॉईंटला मी कंबाईन करून 4 पॉईंट्समध्ये तुम्हाला काय करणार आहे, रिॲक्शन कशी बॅलन्स करायची ते समजून सांगते. पहिली मेथड आपण हाफ रिॲक्शन मेथड बघतोय. स्प्लिट करायच्या आहेत, 2 रिॲक्शन्स वेगवेगळ्या लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर बाकीचे आयटम्स बॅलन्स करायचे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून. ऑक्सिजन बॅलन्स करायचा, त्याच्यासाठी वॉटर ॲड करायचं. आणि हायड्रोजन्स बॅलन्स करण्यासाठी H+ ॲड करायचे असतात. आणि चार्ज बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे असतात. मग ते इलेक्ट्रॉन्स फायनल इक्वेशनमध्ये नको असतात. इलेक्ट्रॉन्स कॅन्सल आउट करण्यासाठी ॲप्रोप्रिएट फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतं. आणि शेवटी मग ते दोन्ही रिॲक्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, तर ॲड करायचे आहेत. आता हे रूल्स कितीही सांगितले, पण जोपर्यंत मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. सो वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल अँड फ्रॉम दॅट एक्झाम्पल यू विल अंडरस्टँड हाऊ टू बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन बाय यूजिंग अ हाफ रिॲक्शन मेथड. ओके, सो एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. आता इथे लिहिताना थोडंसं पेज हे छोटं असल्यामुळे, ब्लॅकबोर्डसारखं मोठा ब्लॅकबोर्ड नाही आहे, त्याच्यामुळे इथे लिहिताना थोडंसं तुम्हाला काही गोष्टी अंडरस्टँड करून घ्याव्या लागतील. बघा मी काय लिहिते आहे इथे. Mn+2 प्लस ClO3 minus it gives MnO2 प्लस ClO2. ठीक आहे. आता ही रिॲक्शन त्यांनी दिली आहे, बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन असं लिहिलेलं आहे. बॅलन्स फॉलोविंग रेडॉक्स रिॲक्शन.
ठीक आहे. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 वेगवेगळ्या रिॲक्शन्स लिहायच्या. मग ह्या 2 वेगवेगळ्या रिॲक्शन्स कशा लिहायच्या? Mn+2 पासून तुम्हाला ClO2 मिळू शकतो का? काय विचारते नीट ऐका. Mn+2 पासून ClO2 मिळू शकतो का? तर डेफिनेटली आन्सर काय असेल? नाही. मग 2 वेगवेगळ्या रिॲक्शन कशा लिहायचं? जर तुम्ही Mn+2 लिहिलं तर त्याचा प्रोडक्ट काय आहे? MnO2 आहे. ClO3 जो आहे, ClO3चं कशात कन्व्हर्जन झालं आहे? ClO2 मध्ये कन्व्हर्जन झालं आहे. मग ह्या 2 वेगवेगळ्या रिॲक्शन्स लिहून घ्यायच्या. पहिली लिहिली तुम्ही Mn+2. Mn+2 कशात कन्वर्ट होतं आहे? MnO2 मध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आणि दुसरी रिॲक्शन कुठली लिहिली? ClO3 मायनस. ClO3 मायनसचं कन्व्हर्जन होतं आहे ClO2 मायनस ClO2 मध्ये. ही झालं इक्वेशन तुमचं सेकंड. आता पहिली स्टेप तुमची इथं झाली आहे. सेकंड स्टेपमध्ये काय सांगितलं आहे? बॅलन्स ऑल अदर ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकीचे ॲटम्स बॅलन्स करा. पण गरज आहे का बघा? रिॲक्टंट साईडला मॅग्नीज एकच आहे, इकडे पण रिॲक्टंट साईडला मॅग्नीज एकच आहे, त्याच्यामुळे बॅलन्स करायची गरज नाही. क्लोरीन इकडं रिॲक्टंट साईडला एकच आहे, इकडे क्लोरीन प्रोडक्ट साईडला एकच आहे, त्याच्यामुळे आता बाकीचे ॲटम्स बॅलन्स आहेत. जर बाकीचे ॲटम्स बॅलन्स असतील तर आपल्याला पुढची स्टेप काय करावी लागते? ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करावे लागतात. आता नीट लक्ष द्या बघा. पहिली जी रिॲक्शन आहे, पहिल्या रिॲक्शनला रिॲक्टंट साईडला O2 आहे, म्हणजेच प्रोडक्ट साईडला O2 आहे, प्रोडक्ट साईडला 2 ऑक्सिजन आहेत, रिॲक्टंट साईडला काहीच नाही आहे. मग मला सांगा, रिॲक्टंट साईडला किती वॉटर मॉलिक्युल्स ॲड करावे लागतील? ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी रिॲक्टंट साईडला मी किती वॉटर मॉलिक्युल्स ॲड करू? कारण पहिल्या रिॲक्शनमध्ये इकडे प्रोडक्ट साईडला 2 ऑक्सिजन आहेत. ऑक्सिजन जर बॅलन्स करायचे असतील तर मला वॉटर मॉलिक्युल्स ॲड करावे लागतात. प्रोडक्ट साईडला 2 ऑक्सिजन्स आहेत, रिॲक्टंट साईडला एक पण नाही आहे. मग मला रिॲक्टंट साईडला 2 वॉटर मॉलिक्युल्स ॲड करावे लागतील. जसं मी इकडे 2 वॉटर मॉलिक्युल्स ॲड केले, ऑक्सिजन काय झाले? बॅलन्स झाले. किती ऑक्सिजन आहेत रिॲक्टंट साईडला? 2. प्रोडक्ट साईडला 2. रिॲक्टंट साईडला मॅग्नीज किती आहेत? 1. प्रोडक्ट साईडला मॅग्नीज किती आहे? 1. पण वॉटरची ॲडिशन केल्यामुळं रिॲक्शनमध्ये कोण आलं आहे? हायड्रोजन आलेलं आहे. रिॲक्टंट साईडला इकडं किती हायड्रोजन आहेत? इथे 2, इथे 2. 2 × 2 4 हायड्रोजन आहेत. मग जर हायड्रोजन बॅलन्स करायचे असतील तर काय ॲड करावं लागतं? H+ ॲड करावे लागतात. प्रोडक्ट साईडला एक पण हायड्रोजन नाही आहे. हायड्रोजनचे ॲटम्स बॅलन्स करण्यासाठी मी आता प्रोडक्ट साईडला किती हायड्रोजन प्लस ॲड केले? 4H+ ॲड केले. हा पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यात सुरुवातीला मी काय केलं? बाकीचे ॲटम्स बॅलन्स आहेत का नाही ते चेक केलं. त्याच्यानंतर मी ऑक्सिजनकडे पाहिलं. प्रोडक्ट साईडला पहिल्या रिॲक्शनमध्ये 2 ऑक्सिजन दिसत होते, रिॲक्टंट साईडला एक पण ऑक्सिजन नव्हता. किती ऑक्सिजन ॲड करावे लागत होते? रिॲक्टंट साईडला 2. ऑक्सिजन डायरेक्टली ॲड करता येत नाहीत बाळांनो. ऑक्सिजन ॲड करायचे असतील तर वॉटर मॉलिक्युल्स ॲड करावे लागतात. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत त्या साईडला. रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन नव्हते, 2 ऑक्सिजनची गरज होती. 2 ऑक्सिजन 2 वॉटर मॉलिक्युल्समधून मिळतील. जसं आपण इकडे वॉटर मॉलिक्युल्स ॲड केलं, H+ रिॲक्शनमध्ये आला, हायड्रोजन रिॲक्शनमध्ये आला. हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी मग प्रोडक्ट साईडला पुन्हा 4H+ ॲड करावे लागले. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता सेकंड रिॲक्शनमध्ये बघा, ClO3 मायनस. रिॲक्टंट साईडला 3 ऑक्सिजन आहेत, प्रोडक्ट साईडला एकच किती ऑक्सिजन आहेत? प्रोडक्ट साईडला 2 ऑक्सिजन आहेत. मग मला प्रोडक्ट साईडला किती वॉटर मॉलिक्यूल ॲड करावे लागतील? सांगा. रिॲक्टंट साईडला 3 ऑक्सिजन्स आहेत, प्रोडक्ट साईडला 2 ऑक्सिजन्स आहेत, 1 ऑक्सिजन कमी पडतोय. 1 ऑक्सिजन कमी पडतोय तर तो येईल एका वॉटर मॉलिक्यूलमुळे. मग जसं आपण इकडे H2O ॲड करू, कोण आलं रिॲक्शनमध्ये? हायड्रोजन. हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी
आता रिॲक्टंट साईडला किती H प्लस ॲड करावे लागतील, तर मग मला 2 H प्लस रिॲक्टंट साईडला ॲड करावे लागतील. ठीक आहे, मग रिॲक्शन साईडला मी 2 H प्लस ॲड केले. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 6. आता तिसरं आहे चार्जेस बॅलन्स करणं. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला इथे लिहून देते की इक्वेशन नंबर जे 5 आहे, इक्वेशन नंबर 5 जर आपण बघितलं तर रिॲक्टंट साईडचा टोटल चार्ज बघायचा. जर रिॲक्टंट साईड जर आपण बघितली तर रिॲक्टंट साईडला मॅग्नीसच्या डोक्यावर +2 दिसतंय, वॉटरच्या डोक्यावर काहीच नाही आहे. वॉटर कसा आहे मग न्यूट्रल. मग टोटल चार्ज किती झाला +2 आणि 0. रिॲक्टंट साईडचा चार्ज आहे +2. प्रोडक्ट साईडचा जर चार्ज आपण बघितला तर प्रोडक्ट साईडला MnO2 न्यूट्रल आहे, काहीच चार्ज नाही. H प्लस हायड्रोजनच्या डोक्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज, पण असे किती H प्लस आहेत, 4 H प्लस आहेत. मग टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती झाला प्रोडक्ट साईडला +4 झाला. नेहमी लक्षात ठेवा, चार्ज ज्यावेळेस बॅलन्स करायचे असतात त्यावेळेस ज्या साईडला जास्त चार्ज आहे त्या साईडला तुम्हाला काय करायचे आहेत, इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे आहेत. रिॲक्टंट साईडला आहे +2, प्रोडक्ट साईडला आहे +4. चार्ज बॅलन्स कसे करणार मग, रिॲक्टंट साईडचा +2, प्रोडक्ट साईडचा +2 कधी होईल, जर मी प्रोडक्टमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ॲड केले. 2 इलेक्ट्रॉन्स जर मी ॲड केले तर काय होईल प्रोडक्ट साईडला, हा जो +4 आहे त्या +4मधून 2 इलेक्ट्रॉन्स मायनस होतील, कारण इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो, -1 चार्ज असतो. 2 इलेक्ट्रॉन्स ॲड केले म्हणजेच 2 निगेटिव्ह चार्ज ॲड केले. -2 जर केलं तर मग काय होईल +2. रिॲक्टंट साईड +2, प्रोडक्ट साईड पण +2. मग मला इक्वेशन नंबर 5च्या प्रोडक्ट साईडला काय करावं लागतंय, 2 इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतात ते. ठीक आहे, प्रोडक्ट साईडला. आता बघा इक्वेशन नंबर 6लाच रिॲक्टंट साईडला कुठला चार्ज आहे, टोटल चार्ज -1 आणि किती H प्लस आहे, 2 H प्लस +2 इज इक्वल टू किती चार्ज झाले, +1 झालेला आहे. प्रोडक्ट साईडला किती चार्ज आहे, ClO2वर काहीच चार्ज नाही, न्यूट्रल. वॉटर पण न्यूट्रल, म्हणजेच प्रोडक्ट साईडला आहे 0 चार्ज. मी जस्ट तुम्हाला सांगितलं ज्या साईडला जास्त चार्ज असतो त्या साईडला इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतील. इकडं आहे रिॲक्टंट साईडला +1, प्रोडक्ट साईडला आहे 0. मग मी जर रिॲक्टंट साईडला एक इलेक्ट्रॉन जर ॲड केला तर एका इलेक्ट्रॉनमुळे येईल एक निगेटिव्ह चार्ज, एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज, +1 -1. रिॲक्टंट साईड पण काय होऊन जाईल, चार्ज वाईज 0 होऊन जाईल. ठीक आहे, ही जर कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल तर मग आता मी काय लिहिते बघा, ॲड इलेक्ट्रॉन टू प्रोडक्ट साइड in equation 5 and to reactant side in equation 6. मग बघा आता इक्वेशन काय दिसेल, प्रोडक्ट साईडला 5व्यामध्ये प्रोडक्ट साईडला 2 इलेक्ट्रॉन ॲड करायचे. ठीक आहे, Mn+2 काय दिसेल बघा, Mn+2 प्लस 2H2O it gives MnO2 प्लस 4H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 6. सॉरी, इक्वेशन 6 वरतीच आहे, इक्वेशन 7 म्हणूयात. आता इकडे ClO3च्या रिॲक्टंट साईडला काय करायचं आहे, एक इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे. मग काय दिसेल, ClO3- प्लस
2H प्लस एक इलेक्ट्रॉन, इट गिव्स ClO2 प्लस H2O. हे झालं इक्वेशन नंबर 8. आता दोन्ही रिॲक्शन्स तुम्हाला बॅलन्स झाल्या आहेत ऑलमोस्ट. आता ॲड करायच्या आहेत, पण 7व्या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट साईडला आहेत 2 इलेक्ट्रॉन्स, 8व्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट साईडला आहे एकच इलेक्ट्रॉन. मी तुम्हाला काय सांगितलं, इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट करण्यासाठी आपल्याला ॲप्रोप्रिएट नंबरनी मल्टिप्लाय करावं लागतं. मग इकडे 2 इलेक्ट्रॉन्स, इकडे एकच इलेक्ट्रॉन असं चालणार नाही. मग आपल्याला इक्वेशन नंबर 8ला काय करावं लागेल, 2नी मल्टिप्लाय करावं लागेल, सो दॅट इलेक्ट्रॉन्स कॅन्सल आउट होतील. एका इक्वेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रोडक्ट साईडला आहेत, एका इक्वेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स रिॲक्टंट साईडला असतात. ॲट द एंड ते कॅन्सल आउट झाले पाहिजे, त्याच्यासाठी ॲप्रोप्रिएट फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतं. मग काय लिहिते मी बघा, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 8 मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 8 बाय 2 so that electrons will cancel out. Electrons will cancel out. Therefore काय इक्वेशन होईल, मग 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 टाइम्स ClO3 मायनस प्लस पूर्ण इक्वेशनलाच 2ने मल्टिप्लाय करायचं. कुणाच्या मनात येत असेल फक्त इलेक्ट्रॉनला 2ने मल्टिप्लाय करायचं, नाही तसं चालणार नाही. हायड्रोजन प्लस किती झाले 4H प्लस इलेक्ट्रॉन्स झाले 2 इलेक्ट्रॉन्स, इट गिव्स 2 टाइम्स ऑफ ClO2 प्लस 2 टाइम्स ऑफ H2O. एवढे इक्वेशन कसं काय झाले 1 2, हां इथे मध्ये 3 4 नाही टाकलं ना आपण, हे होतं 3 4. एक मिनिट हा, जिथं जिथं 5 आहे तिथे 3 लिहायला पाहिजे. आणि इथे 4. कुणी बोललं नाही की नंबरिंग चुकत आहे. एवढे इक्वेशन्स होत नाहीत. आता इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 6 बाय 2 सो दॅट इलेक्ट्रॉन्स विल कॅन्सल आउट. आणि आता तुमचं 2ने इक्वेशन मल्टिप्लाय केल्यावर हे झालं इक्वेशन 7. आता तुम्हाला काय करायचं आहे, 5 आणि 7 वालं इक्वेशन ॲड करायचं आहे. इक्वेशन ॲड करताना रिॲक्टंट साईडला रिॲक्टंट्स ॲड करायचे असतात, प्रोडक्ट साईडला प्रोडक्ट ॲड करायचे असतात. आता बघा इथेच मी दाखवते, दोन्ही सेम पेजवर आहेत. रिॲक्टंट साईडला आहे Mn+2, इकडे आहे 2 ClO3 मायनस. रिॲक्टंट साईडला आहे इकडे 2 वॉटर मॉलिक्युल्स, ठीक आहे. पण इकडे प्रोडक्ट साईडला पण आहेत 2 वॉटर मॉलिक्युल्स. मग सिमिलर टर्म्स कॅन्सल होतात. इकडे आहे 4H+, कुठे रिॲक्टंट साईडला, इकडे आहे प्रोडक्ट साईडला, मग 4H+ कॅन्सल झालं. त्याच्यानंतर रिॲक्टंट साईडला आहे 2 इलेक्ट्रॉन्स, इकडे प्रोडक्ट साईडला आहे 2 इलेक्ट्रॉन्स. मग ॲट द एंड तुम्हाला रिॲक्शन काय मिळाली, जेवढं शिल्लक राहिले तेवढंच लिहायचं. इथं लिहिलं आपण ॲड इक्वेशन 6 and 7 आणि ॲड केल्यावर काय मिळालं आपल्याला, इकडे Mn+2 प्लस 2 ClO3 मायनस, इट गिव्स
MnO2 आणि 2ClO2, MnO2 प्लस 2ClO2. आता काउंट करून बघा सगळं बॅलन्स आहे का. मॅग्नीज इकडे एक आहे, इकडे पण मॅग्नीज एक आहे, इकडे क्लोरीन 2 आहे, इकडे पण क्लोरीन 2 आहे. त्याच्यानंतर इकडे ऑक्सिजन 3 दुने 6, इथे बेदुने 4 आणि हे 2 6 आहेत. इकडे मॅग्नीजच्या डोक्यावर आहे +2 चार्ज, पण ClO3च्या डोक्यावर आहे मायनस चार्ज. किती ClO3 आहेत 2, म्हणजे 2 निगेटिव्ह चार्ज. +2 - 2 किती चार्ज आला इकडे 0. MnO2 न्यूट्रल आहे, ClO2 न्यूट्रल आहे, इकडे पण कुठला चार्ज आला 0. म्हणजे तुमची रिॲक्शन काय झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. कुणाला काही डाऊट आलेत अजून 2-3 एक्झाम्पल्स घेतल्यावर तुम्हाला हे ॲटोमॅटिकली क्लिअर होईल, समजेल. पण ज्या काही स्टेप्स सांगितल्या आहेत त्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या स्टेपमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे, रूल्स फक्त फॉलो करायचे आहे. चार्ज बॅलन्स करताना रिॲक्टंट साईडचा टोटल चार्ज, प्रोडक्ट साईडचा टोटल चार्ज बघायचा, लिहून घ्यायचेत हे काही काही पॉईंट्स तुम्ही. ज्या साईडला जास्त चार्ज असतो त्या साईडला इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे, इलेक्ट्रॉन्स ॲड करून आपण चार्जेस कमी करतो आणि दोन्ही साईडचे चार्जेस इक्वल आणतो. रिॲक्टंट साईडचा चार्ज आणि प्रोडक्ट साईडचा चार्ज इलेक्ट्रॉन्स कॅन्सल आउट करण्यासाठी नंतर ॲप्रोप्रिएट नंबरनी मल्टिप्लायसुद्धा करावं लागतं. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेते मी, सेकंड एक्झाम्पल बघा. H2O2 प्लस ClO4 मायनस इट गिव्स ClO2 मायनस प्लस O2. ठीक आहे. आता पहिल्यांदा 2 हाफ रिॲक्शन्स लिहायच्या. फर्स्ट स्टेप कुठली लिहिणार, एक आहे H2O2 इट गिव्ज यू O2, ही पहिली रिॲक्शन झाली. दुसरी रिॲक्शन ClO4 मायनस इट गिव्ज ClO2 मायनस, ही झाली सेकंड रिॲक्शन. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड स्टेप करायची, बाकीचे ॲटम्स बॅलन्स करायचे. क्लोरीन इकडे एक आहे, इकडे पण एकच आहे. त्याच्यानंतर बाकीचे ॲटम्स क्लोरीनच होते, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून. मग ऑक्सिजन बॅलन्स करायचं. पहिल्या रिॲक्शनमध्ये बघा, रिॲक्टंट साईडला 2 ऑक्सिजन आहेत, प्रोडक्ट साईडला पण 2 ऑक्सिजन आहे. मला सांगा माईक ऑन करून, पहिल्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन बॅलन्स करायची जरूरत आहे का. नाही. करेक्ट, व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर हायड्रोजन, रिॲक्टंट साईडला 2 हायड्रोजन्स आहेत, प्रोडक्ट साईडला एक पण हायड्रोजन नाही आहे. मग आपण हायड्रोजन कसे बॅलन्स करत असतो, काय ॲड करावं लागतं हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी. प्रोडक्ट साईडला हायड्रोजन नाही आहे, H+. करेक्ट, व्हेरी गुड. किती H+ ॲड करणार, 2 H+ ॲड करणार, कारण इकडे किती हायड्रोजन होते 2. मग H+ ॲड करून झाले, हे झालं इक्वेशन नंबर 3. सिमिलरली इकडे ClO4 मायनस 4 ऑक्सिजन्स आहेत. आता बघा, प्रोडक्ट साईडला 2च ऑक्सिजन आहेत, मग मला प्रोडक्ट साईडला किती वॉटर मॉलिक्यूल ॲड करावे लागतील, 2. करेक्ट, 2 H2O. आता हायड्रोजन किती झाले इकडे टोटल प्रोडक्ट साईडला, 2 हायड्रोजन आहेत का प्रोडक्ट साईडला, 4 H2O. हां, 4. मग इकडे मला रिॲक्टंट साईडला किती H+ ॲड करावे लागतील, 4 H+ ॲड करावे लागतील. ठीक आहे. इथपर्यंत कळालं आहे सगळ्यांना. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता चार्जेस बॅलन्स करायचे. मग चार्ज बॅलन्स करण्यासाठी इक्वेशन नंबर 3 पहा. इक्वेशन नंबर 3ला जर तुम्ही बघितलं, रिॲक्टंट साईडला कुठला चार्ज आहे, H2O2वर कुठलाच चार्ज नाही, म्हणजे रिॲक्टंट साईड आहे न्यूट्रल. प्रोडक्ट साईडला कोणता चार्ज आहे, O2वर कुठला चार्ज नाही, पण H+वर एक पॉझिटिव्ह चार्ज असतो. असे किती आहेत, 2 H+ आहेत. म्हणजेच प्रोडक्ट साईडला किती पॉझिटिव्ह चार्ज आहे, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या साईडला
चार्ज जास्त त्या साईडला इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे. मग प्रोडक्ट साईडला किती इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतील? 2 इलेक्ट्रॉन ॲड करावे लागतील, जेणेकरून रिॲक्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट होईल चार्ज वाईज. ठीक आहे, कारण रिॲक्टंट साईडचा तर चार्ज आपण वाढवू नाही शकत, पण प्रोडक्ट साईडचा चार्ज आपण कमी करू शकतो. +2ला आपण 0कडं घेऊन जाऊ शकतो. कसं? 2 इलेक्ट्रॉन ॲड करून, कारण इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह. ठीक आहे, हे सगळं रफ कॅल्क्युलेशन असतं. आता इक्वेशन 4चा विचार करा. मग इक्वेशन 4मध्ये रिॲक्टंट साईडला कुठला चार्ज आहे? ClO4वर एक निगेटिव्ह चार्ज. H+, किती H+ आहे? 4. मग टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती झाला? +4. -1 +4. रिॲक्टंट साईडचा टोटल चार्ज आहे +3. प्रोडक्ट साईडचा टोटल चार्ज किती आहे? ClO2वर -1. वॉटर इज न्यूट्रल, म्हणजेच आहे -1. मग मला आता रिॲक्टंट साईडला किती इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतील सांगता येईल कुणाला? जेणेकरून प्रोडक्ट साईडचा -1 इक्वल झाला पाहिजे. रिॲक्टंटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स ॲड करू? 2. हां, बऱ्याच जणांना 2 वाटतं, पण बघा बाळांनो, +3मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन ॲड केले, +3मधून -2 जाणार, किती उरले खाली? +1. प्रोडक्ट साईडचा चार्ज किती आहे? -1. म्हणजे आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतील? तर 4 इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतील. +3 -4, मग आन्सर काय येईल? -1 येईल. म्हणजे रिॲक्टंट साईडला किती इलेक्ट्रॉन्स ॲड करावे लागतात ते? तर 4 इलेक्ट्रॉन ॲड करावे लागतात ते. मग आपण रिॲक्शन लिहून घेऊ. आता कॉपी करते मी, डायरेक्टली लिहायची गरज लागणार नाही. कॉपीला पण ऑप्शन. ठीक आहे, आपण लिहावंच लागेल आपल्याला. काय येतंय बघा? H2O2 प्लस इक्वेशन नंबर 3मध्ये काय करायचं आहे? प्रोडक्ट साईडला 2 इलेक्ट्रॉन ॲड करायचे. H2O2 इट गिव्ज काय मिळेल आपल्याला? O2 प्लस 2H प्लस O2 प्लस 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 5. आता 4मध्ये काय करायचं आहे? रिॲक्टंट साईडला 4 इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे आहेत. मग ClO4 मायनस प्लस 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन्स इट गिव्ज ClO2 मायनस आणि 2H2O प्लस 2H2O. अजून काही आहे का इकडे? नाही. हे झालं इक्वेशन नंबर 6. मला सांगा आता इलेक्ट्रॉन्स कॅन्सल आउट होतात आहे का? इलेक्ट्रॉन कसे कॅन्सल आउट होईल? कुठल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? इक्वेशन 5ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. येस, करेक्ट. टू कॅन्सल आउट द इलेक्ट्रॉन्स, टू कॅन्सल आउट इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय इक्वेशन 5/2. 2ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मग आपल्याला? 2 टाइम्स ऑफ H2O2 इट गिव्स 2 टाइम्स ऑफ O2 प्लस 2 × 2 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. हे झालं इक्वेशन 7. ठीक आहे, मग आता ॲड इक्वेशन 6 and 7.
ॲड रिॲक्टंट साईडला रिॲक्टंट, प्रोडक्ट साईडला प्रोडक्ट. कॅन्सल आउट कुठल्या टर्म्स होतात ते का? येस होतात ते. इकडे रिॲक्टंट साईडला आहे 4H+, इकडे प्रोडक्ट साईडला आलेत 4H+, रिॲक्टंट साईडला आलेत 4 इलेक्ट्रॉन्स, इकडे प्रोडक्ट साईडला आले 4 इलेक्ट्रॉन्स. मग काय पार्ट उरला? ClO4- प्लस 2H2O2 इट गिव्स. ठीक आहे, रिॲक्टंट रिॲक्टंट. प्रोडक्ट साईडला ClO2- इकडे प्लस 2O2 आणि ClO2- प्लस तिकडं इथे 2H2O पण आहे, प्लस 2H2O. आता बघा तुम्ही काउंट करा, सगळं करेक्ट आहे का? क्लोरीन रिॲक्टंट साईडला क्लोरीन किती आहे? 1 आहे. प्रोडक्ट साईडला पण क्लोरीन किती आहे? 1च आहे. त्याच्यानंतर रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन किती आहेत? इथे 4, इथे 2 × 2 4 + 4 8. ठीक आहे. इकडे प्रोडक्ट साईडला ऑक्सिजन किती आहेत? काउंट करा. इथे 2 × 2 4 4 + 2 6 आणि इथे येतं आहे 7 8. ऑक्सिजन आहेत 8. त्याच्यानंतर रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती आहेत? 2 × 2 4. इकडे प्रोडक्ट साईडला हायड्रोजन किती आहेत? 2 × 2 4. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजन वाईज पण रिॲक्शन काय आहे आपली? बॅलन्स आहे. ॲटम वाईज रिॲक्शन बॅलन्स आहे. रिॲक्टंट साईडचा चार्ज ClO4वर कुठला चार्ज आहे? -1. रिॲक्टंट साईडवर -1 चार्ज. H2O2 इज न्यूट्रल. प्रोडक्ट साईड ClO2वर कुठला चार्ज आहे? -1. O2वर कुठलाच नाही, वॉटरवर कुठलाच नाही, न्यूट्रल. म्हणजे चार्ज वाईज पण रिॲक्शन बॅलन्स आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्या स्टेप्स कळाल्या आहेत? यस मॅम. बुकमध्ये खूप जास्त लिहून दिलेलं आहे, ते पण तुम्ही रीड करा. म्हणजे माझ्या ह्या नोट्स तुम्ही लिहून काढा आणि ह्या नोट्स आणि आपल्या बुकमधलेच क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्ही कम्पेअर करा. बुकमध्ये म्हणजे अशी प्रत्येक स्टेप अशी लिहून दिलेली आहे. मी तुम्हाला तोंडी सांगते स्टेप्स आणि ते आपण प्रॅक्टिकली परफॉर्म करतोय. बाकी असं वेगळं काहीच नाही आहे. ॲट द एंड आन्सर सेम येतं आहे आणि तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. ज्यावेळेस आपल्याला MCQ सॉल्व करायचे असतात त्यावेळेस कुणी हे चेक नाही करत की तुम्ही किती लिहिलं आहे काय लिहिलं आहे. ॲट द एंड तुमचं फायनल आन्सर रिॲक्शन बॅलन्स होती आहे का नाही ते चेक केलं जातं. ठीक आहे. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. थांबूयात आपण इथे. आय होप तुम्हाला हे 2 एक्झाम्पल कळाले असतील. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देते आहे. यू विल ट्राय इट. सो ते एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचं आहे. मला फोटो काढून पाठवायचं आहे. होमवर्क थोडं ट्रिकी आहे बरं का. आत्ता आपण जे केलं आहे त्याच्यापेक्षा एक थोडीशी तर एक वेगळा पॉईंट येतोय, पण तुम्हाला तो शोधून काढायचा आहे. डायरेक्ट ऑक्सिजन हायड्रोजनला बॅलन्स नाही करायचं. त्याच्या आधी बाकीचे ॲटम्स बॅलन्स करायचे. कसे बॅलन्स करायचे? जेवढे कमी आहेत तेवढ्यानी मल्टिप्लाय करायचं. बघा इथे 2 वेगवेगळ्या रिॲक्शन्स कुठल्या तयार होतील हिंट मी तुम्हाला देते. H2C2O4 इट गिव्स CO2 ही एक रिॲक्शन तयार होईल आणि MnO4- इट गिव्स Mn+2. तर इथे बघा 2 कार्बन आहेत, C2 आहे, इकडं CO2 आहे. तर आधी ह्या CO2ला मग तुम्ही 2नी मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि मग बाकीच्या सगळ्या स्टेप्स करायच्या. ऑक्सिजन बॅलन्स करणं असू द्या, हायड्रोजन बॅलन्स करणं असू द्या. ऑक्सिजन हायड्रोजनच्या आधी बाकीचे आयटम्स बॅलन्स करायचे. मॅग्नीजला बॅलन्स करायची गरज नाही. रिॲक्टंट साईडला 1 मॅग्नीज आहे, प्रोडक्ट साईडला पण 1 मॅग्नीज आहे. ठीक आहे, एवढीच काय तो इथला पॉईंट होता. बाकीची सगळे मेथड्स सेम आहेत. एवढा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. उद्या आपण ह्याच्यावर अजून क्वेश्चन्स घेऊयात. मेगा टेस्टला पहिला चॅप्टर आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे आणि रेडॉक्स रिॲक्शन पण चॅप्टर आहे.
रेडॉक्स रिॲक्शन सगळा नाही आहे, तुमचा जेवढा झाला आहे तिथपर्यंतच असणार आहे. ह्या संडेला मेगा टेस्ट आहे. So we will stop here. Thank you for joining the lecture.